नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे फलटणमधील एक भयंकर कहाणी. कथेचे मूळ नाव आहे स्वार्थी. कथेचे लेखक आहेत कुमार. मित्रांनो, ही कथा बरीच मोठी असल्याने एकूण 5 भागात विभागली गेली आहे. या कथेचे एकूण 5 व्हिडिओ असतील आणि प्रत्येक भागाचा एक व्हिडिओ असेल. या कथेच्या प्रसारित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. काशीनाथ सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये राहणारे एक खूप मोठे उद्योगपती आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. गावात मोठा बंगला, घरी नोकर, शिवाय राजकारणात सक्रिय. एकूणच सर्वात श्रीमंत असे काशीनाथ यांच्या घरी त्यांची पत्नी अनुराधा आणि मुलगी नेत्रा एवढाच त्यांचा परिवार. याशिवाय त्यांची एक खास मोलकरीण राधाक्का सुद्धा तिथेच राहायला होती. नेत्राला मांजरींची आवड होती, म्हणून नेत्राच्या लहानपणी त्यांनी मांजराचं एक पिल्लू देखील पाळलं होतं. जेव्हा केव्हा नेत्रा घरी असायची तेव्हा ते तिच्या रूममध्येच असायचं. नेत्राचा त्या मांजरावर खूप जीव होता. नाव आणि उद्योग यामुळे काशीनाथ कधी घरी जास्त राहत नव्हते आणि अनुराधा सुद्धा तिच्या मैत्रिणींसोबत पार्ट्या आणि बाकी जीवनाचा आस्वाद घेण्यात व्यस्त असायची. ह्या सर्व गोष्टी तिचा वेळ जात होता. त्यामुळे त्यांची मुलगी नेत्राची जबाबदारी राधाक्कावर येऊन पडली होती. नेत्रा जेव्हा लहान होती तेव्हा ती राधाक्काचं सर्व काही ऐकत असे, पण आता ती सुद्धा वयात आली होती. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. कॉलेज म्हटलं की मित्र आले, मौज मजा आली. घरची श्रीमंत असल्याने अर्थातच नेत्राकडे कायम भरपूर पैसे असायचे आणि याचा परिणाम म्हणजे तिला संगत सुद्धा वाईट लागली. मग लेट नाईट पार्ट्या, रात्रभर गायब असणं, फिरायला जाणं, दारू पिणं याकडे तिचा कल वाढला होता. तिच्या मनस्थितीमध्ये, तिच्या वागण्यामध्ये सुद्धा आता बदल होऊ लागला होता आणि आता ती राधाक्काला सुद्धा जुमानत नव्हती. अशीच एकदा नेत्रा रात्री उशिरा घरी आली. तेव्हा राधाक्काने तिला अडवलं आणि ती म्हणाली, नेत्रा बाळा, इतकं उशिरा घरी येणं हे काही बरोबर नाही. इतक्या उशिरा घरी येत जाऊ नकोस. लवकर घरी येत जा. तू आता तरुण आहेस आणि त्यात तू मुलगी आहेस. मुलीच्या जातीला हे शोभत नाही. हे मला सांगणाऱ्या तुम्ही कोण? मी काय करायचं, कुठे जायचं, कुणासोबत आणि किती वेळ फिरायचं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही, नेत्रा चिडून म्हणाली. हे बघ बाळा, मी तुझ्या भल्याचा विचार करून सांगतेय. हे असं इतक्या उशिरापर्यंत घराबाहेर राहणं, रात्री उशिरा घरी येणं, त्यात दारू पिऊन येणं, या सर्व चांगल्या गोष्टी नाहीत, राधाक्का पोट तिडकीने सांगत होती. हे बघा, हे तुम्ही मला शिकवू नका. मला माझं समजतं आणि तुम्हीच आत्ता म्हणालात ना की मी आता तरुण आहे. मी आता लहान राहिलेली नाही तुमचं ऐकायला, नेत्रा चिडून म्हणाली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. आणि राधाक्का भरल्या डोळ्याने नेत्राच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. ज्या मुलीला तिनं स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तिनेच तिचा असा अपमान करावा याचा राधाक्काला खूप मानसिक त्रास झाला आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू उघळले. तो जानेवारीचा महिना होता. थंडीचे दिवस होते. रस्त्यावर दाट धुक्याची चादर पांघरली गेली होती. नेहमीप्रमाणे नेत्रा आपली पार्टी करून रात्री साधारण 12:30च्या सुमारास आपल्या घराच्या बाहेर आपल्या 3 मित्र आणि 2 मैत्रिणींसोबत जीपमधून उतरली. चला मित्रांनो, तुमच्यासोबत पार्टी करून खूप मजा आली. आता उद्या भेटू, नेत्रा म्हणाली. अरे पण उद्या तर आज सुरू झाला ना, मग आज परत रात्री भेटायला पाहिजे, त्यातील एक जण म्हणाला. म्हणजे ते कसं काय? इतकं बोलून नेत्राने मोबाईलमध्ये नजर टाकली तर रात्रीचा 1:15 वाजला होता. अरेच्छा, हो की. साला या दारूच्या नशेत वेळेचं भान सुद्धा राहत नाही, नाही का? एक उचकी देऊन नेत्रा म्हणाली आणि हसू लागली. नेत्रा, तू नीट जाशील ना घरात की सोडायला येऊ?
तिच्या एका मैत्रिणीने विचारलं. जाते मी, तू नको टेन्शन घेऊस, मी बरोबर एकदम बरोबर जाणार. आणि तुम्ही सुद्धा घरी नीट जा, तुम्हाला सुद्धा जास्त झालीये, नाहीतर दुसऱ्याच कोणाच्या तरी घरात घुसाल, नेत्रा हसत म्हणाली. चला मित्रांनो, बाय. खूप छान झाली पार्टी. परत लवकरच दुसरी पार्टी करू, ठीक आहे? बाय. इतके बोलून नेत्राने हात हलवला आणि अडखळत ती घराच्या पायऱ्या चढू लागली. दारूचा अंमल जास्त होता. लडखडत ती दरवाजाजवळ पोचली आणि आपल्या पर्समध्ये हात घालून दरवाजाची चावी शोधू लागली. तसे समोरून राधाक्काने दरवाजा उघडला. समोर राधाक्काला पाहून नेत्राने स्मित केलं आणि तिला विचारलं, अरे, तू अजून झोपले नाहीस? रात्रभर लेकरू घराबाहेर असेल तर त्याच्या काळजीने मला झोप कशी लागेल, राधाक्का म्हणाली. तिच्या त्या वाक्यावर नेत्राने स्मित केलं आणि ती आपल्या रूमच्या दिशेने निघून गेली. कपडे बदलून ती बाथरूममध्ये गेली आणि तोंडावर पाणी मारून ती बाथरूममधील आरशात पाहू लागली. तसं तिला जाणवलं की तिच्या मागे कोणीतरी उभं आहे. तिला समोरच्या आरशात एक काळी पुसटशी आकृती दिसली. हळूहळू ती आकृती स्पष्ट होऊ लागली. ती एक मुलगी होती. लांब काळे केस, सुंदर चेहरा, नितळ डोळे, उंच कपाळ, रेखीव भुवया, गुलाबी ओठ. पण हळूहळू त्या सुंदर चेहऱ्याचं रूपांतर अगदी भयानक चेहऱ्यात होऊ लागलं. नितळ डोळे जाऊन तिकडे खोबण्या आल्या. गुलाबी ओठ फाटले होते. केस आणि पूर्ण चेहरा मातीने भरला होता. डोक्यातून किडे बाहेर पडत होते. गाल फाटून त्यातून रक्त वाहत होतं. ते भयंकर दृश्य पाहून नेत्रा झरकन मागे वळाली. तिच्या पाठीमागे तीच मुलगी आपलं हिडीस रूप घेऊन उभी होती. अचानक त्या मुलीने नेत्राकडे झेप घेतली. तसे नेत्रा जोरात किंचाळली आणि बाथरूममध्ये बेशुद्ध पडली. तिचा तो आवाज ऐकून काशीनाथ, अनुराधा आणि राधाक्का पळत तिच्या खोलीत आले. त्यांनी खोलीत नजर टाकली तर नेत्रा बेडरूममध्ये कुठेच दिसत नव्हती. तसे अनुराधाने खोलीत जाऊन बाथरूमचं दार उघडून पाहिलं. तेव्हा तिला दिसलं की बाथरूममध्ये नेत्रा बेशुद्ध पडली होती. लगबगीने तिने काशीनाथ यांना आवाज दिला. तसे काशीनाथ सुद्धा तिथे आले आणि त्यांनी नेत्राला उचलून बेडवर नेऊन ठेवलं. राधाक्काने सुद्धा लगबगीने नेत्राच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. तशी नेत्रा हळूहळू शुद्धीवर येऊ लागली. नेत्रा बेटा, तू ठीक आहेस ना? काय झालं? अशी ओरडलीस का अचानक? काशीनाथने एकापाठोपाठ एक असे प्रश्न विचारले. नेत्रा तिला बसलेल्या धक्क्यातून अजून नीट सावरली नव्हती. तिच्या डोळ्यांसमोर तोच भयानक चेहरा फिरत होता. बाबा, ते तिकडे बाथरूममध्ये तो भयानक चेहरा. बाबा, तिकडे बाथरूममध्ये कोणीतरी आहे, नेत्रा घाबरत बोलत होती. बाथरूममध्ये? नाही बेटा, बाथरूममध्ये तर कोणीच नाहीये. आम्ही आत्ता तुला बाथरूममधूनच इकडे आणलं. कोणीच नाहीये तिकडे, काशीनाथ म्हणाले. आता ते अनुराधाकडे वळाले आणि चिडून म्हणाले, तरी मी तुला सांगत होतो अनु, हिच्यावर लक्ष ठेव. पार्टी करून इतक्या रात्री घरी यायचं आणि मग झोप नीट नाही झाली की असले भास होतात, काशीनाथ चिडून म्हणाले. मुलगी काय फक्त माझ्या एकटीचीच नाहीये, तुम्ही सुद्धा तिच्याकडे थोडं लक्ष द्यायला हवं, अनुराधा त्याच रागावलेल्या स्वरात म्हणाली. हे बघा, भांडू नका. पोरगी आधीच घाबरली आहे आणि त्यात तुम्ही तिच्यासमोर असेच भांडला तर कसं चालेल, राधाक्का त्या दोघांना समजावत म्हणाली आणि तिथून निघून गेली. काहीच वेळात ती परत खोलीत आली. राधाक्काने मीठ आणि मोहरीने नेत्राची दृष्ट काढली आणि तिला पाणी प्यायला दिलं. राधाक्का, मला खूप भीती वाटतेय. आज तू इकडे झोपशील का माझ्यासोबत, नेत्राने राधाक्काला घाबरतच विचारलं. हो, काही हरकत नाही, मी झोपेन इकडेच. पण का रे बाळा, नक्की काय झालं? तू अशी इतक्या जोरात का ओरडलीस, राधाक्काने विचारलं. मला खूप विचित्र आणि भयंकर दृश्य दिसलं. मला माहीत नाही की तो माझा भास होता की स्वप्न होतं. कदाचित मी नशेत असल्याने मला भास सुद्धा झाला असेल, पण इतका खरा मला काहीच समजत नाहीये. तू आज माझ्याच खोलीत झोप ना,
नेत्रा राधाक्काचा हात धरून म्हणाली, हो ठीक आहे, मी आज इकडेच तुझ्याच खोलीत झोपेन. इतके बोलून राधाक्काने नेत्राच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती तिला झोपवू लागली. काशीनाथ आणि अनुराधा सुद्धा आपल्या रूममध्ये केव्हाच निघून गेले होते. पण काही केल्या अनुराधाच्या डोक्यातून नेत्राचं बोलणं जात नव्हतं. हा नेत्राचा भासच असावा, किंवा तिनं काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं असावं, नाहीतर अशी उगाच ती किंचाळणार नाही. पण जर हे स्वप्न असेल तर मग ती तर बेडवरच झोपलेली असायला हवी होती. ती बाथरूममध्ये कशी गेली आणि तिकडे बेशुद्ध कशी पडली? नेत्राने नक्की काय पाहिलं असेल आणि ती नक्की का ओरडली असेल? असे विचार करत करत अनुराधाला सुद्धा झोप लागली. सकाळी राधाक्का उठली. तिने शांत झोपलेल्या नेत्राकडे एकदा पाहिलं आणि एक स्मित करत ती आपल्या कामाला खोलीबाहेर निघून गेली. बाहेर डायनिंग टेबलवर काशीनाथ आणि अनुराधा बसले होते. काय ग, कसला विचार करतेयस आणि तुझा चेहरा असा का दिसतोय? तुझी नीट झोप झालेली दिसत नाहीये, काशीनाथने विचारलं. खरं सांगू, मला ना काही समजत नाहीये. म्हणजे नेत्रा म्हणाली की तिला भास झाला का ते एक स्वप्न होतं ते कळत नाहीये. पण जर आपण हे स्वप्न समजलं तर मग ती बाथरूममध्ये कशी गेली? आणि भास समजला तर मग तिने असं काय पाहिलं की ती एवढ्या जोरात किंचाळली? या सर्व गोष्टीचा विचारच माझ्या डोक्यात सुरू होता आणि म्हणून मला रात्रभर झोप लागली नाही. अगदी पहाटे 3-3:30च्या सुमारास माझा डोळा लागला, अनुराधा म्हणाली. आणि तेवढ्यात नाश्ता घेऊन राधाक्का आली. राधाक्का, एक काम करा, नेत्राच्या रूममध्ये जा आणि तिला उठवून नाश्ता करून घ्यायला सांगा. मी आणि साहेब जरा बाहेर चाललो आहोत, जेवण बाहेरच करणार आहोत. इतके बोलून अनुराधा नाश्ता करू लागली आणि मानेने होकार देऊन राधाक्का नेत्राच्या रूममध्ये गेली. तर नेत्रा अजून सुद्धा झोपलेलीच होती. नेत्रा बाळा, चल उठ, आवरून घे, कॉलेजला जायचंय ना तुला, चल उठ पाहू. इतके बोलून राधाक्काने नेत्राला उठवण्यासाठी तिला हात लावला आणि झरकन तिने तिचा हात तसाच मागे खेचून घेतला. नेत्राचं शरीर आगीसारखं तापलं होतं. राधाक्का तशीच पळत बाहेर आली आणि काळजीने आणि थोडी घाबरतच अनुराधाला म्हणाली, ताईसाहेब, नेत्राचं अंग तापलंय, तिला खूप ताप आलाय. काय ताप आलाय? चल बघू बरं. इतके बोलून अनुराधा आणि काशीनाथ राधाक्का सोबत नेत्राच्या रूममध्ये गेले. अनुराधाने नेत्राच्या कपाळाला हात लावून बघितला तेव्हा तिला सुद्धा जाणवलं की तिचं अंग तापानं फणफणलं होतं. तसं काशीनाथ यांनी डॉक्टरांना फोन केला. हॅलो डॉक्टर, मी काशीनाथ बोलतोय. माझी मुलगी तापानं फणफणलीये, तुम्ही कृपया ताबडतोब माझ्या घरी या, काशीनाथ म्हणाले आणि इतके बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. तसे साधारण 20 मिनिटांमध्ये डॉक्टर घरी आले. काशीनाथ आणि अनुराधा दोघे सुद्धा काहीसे तणावाखाली होते. डॉक्टरांनी नेत्राला तपासलं आणि ते म्हणाले, काळजी करू नका, मी एक इंजेक्शन आणि काही गोळ्या दिल्या आहेत, ताप हळूहळू कमी होईल. ती सध्या ग्लानीत आहे, ती सुद्धा उतरेल. इतके बोलून डॉक्टर निघून गेले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून दोघांना धीर आला. चला, म्हणजे विशेष काही नाहीये, फक्त साधारण ताप आहे. चलानू, आपल्याला जायचंय ना, उशीर होतोय, काशीनाथ म्हणाले. माफ करा ताईसाहेब, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्हा दोघांचं नेत्राकडे नीट लक्ष नाहीये आणि ह्याचेच हे परिणाम आहेत, राधाक्का मान खाली घालून म्हणाली. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? अनुराधाने थोडं चिडून विचारलं. म्हणजे बघा ताईसाहेब, नेत्रा किती वाजता घरी येते, मुळात ती घरी येते की नाही, तिचे मित्र, ती कुठे असते, काय करते, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काहीच कल्पना नाहीये. आणि सध्या तर ती दारू आणि नशा करून घरी येते, कधी कधी तर घरी सुद्धा येत नाही. मुलगी वयात आहे, देव न करो पण उद्या काही बरं वाईट झालं तर, राधाक्का म्हणाली. राधाक्का, काय म्हणायचं काय तुला? जे काही असेल ते स्पष्ट बोल, अनुराधा रागात म्हणाली. ताईसाहेब, मला जे बोलायचं होतं ते मी बोलले. नेत्रा लहान असल्यापासून मी तिला बघतीये. लहान असताना ती मला नेहमी विचारायची, आई बाबा कुठे आहेत, मला आई बाबा भेटत का नाहीत, माझ्याशी बोलत का नाहीत.
बाकीच्या मुलांचे आईबाबा त्यांना शाळेत घेऊन येतात, शाळा सुटली की त्यांना घ्यायला येतात. मग माझे आईबाबा मला शाळेत सोडायला आणि शाळा सुटल्यावर घ्यायला का येत नाहीत? आणि तिच्या या प्रश्नांचं माझ्याकडे उत्तर नसायचं. मी तिला इतकं सांगायचे की आईबाबांना खूप काम असतं म्हणून ते येऊ शकत नाहीत. नेहमी इतकं सांगून मी तिची समजूत घालायचे. पण आता नेत्रा मोठी झालीये, तिला सर्व काही समजतं. त्यामुळे मी तिला आता हे कारण देऊ शकत नाही, फसवू शकत नाही. मुलीसाठी आता थोडा वेळ काढा. आत्ता ती आजारी आहे, निदान म्हणून तरी वेळ काढा. बाकी तुमची मर्जी. मी काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा. इतके बोलून राधाक्का निघून गेली आणि अनुराधा आपल्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडांमधून नेत्राकडे पाहत राहिली. चल अनु, आवर, उशीर होतोय आपल्याला, काशीनाथ अनुकडे पाहत म्हणाले. राधाक्का म्हणाली, ते बरोबर आहे. अनुराधा पुटपुटली. काय काय म्हणाले राधाक्का? काशीनाथ यांनी विचारलं. मी नेत्राला कधीच वेळ दिला नाही, ना तिला आईची माया दिली. जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी पार्ट्यांमध्ये व्यस्त होते. ती लहान असताना कधीच तिचं कौतुक केलं नाही. सतत पार्ट्या आणि मित्रमैत्रिणी यांनाच वेळ दिला. कधी तिला जवळ घेतलं नाही की कधी तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला नाही. सतत आपलं स्टेटस आणि प्रतिमा जपत आले. पण हे सर्व जपत असताना मी माझ्या मुलीपासून दुरावत गेले आणि आज त्याचेच परिणाम माझी मुलगी भोगतीये. वेळीच तिला योग्य संस्कार दिले असते तर आज माझी लेक अशी नसती. मी एक आई म्हणून हरले आहे. पण बस, आता नाही. आज आत्तापासून माझा सर्व वेळ हा फक्त माझ्या मुलीसाठी असेल. काशीनाथ, तुम्ही जा, मी नाही येणार, अनुराधा डोळे पुसत म्हणाली. अनुराधा, हे काय बोलतेस तू? अगं, तुला माहितीये आपल्याला 2-3 मोठ्या पार्ट्यांना भेटायचंय. त्या पार्ट्या किती मोठ्या आहेत हे तुला माहितीये. आपण त्यांच्याबरोबर जेवणाचा बेत ठरवलाय. ती मोठी बिझनेसमन लोक आहेत. सर्व आपापल्या बायकांसोबत येणार आहेत आणि आता ऐनवेळी तू येणार नाही म्हणतेस? काशीनाथ थोडे वैतागून म्हणाले. हो, कारण माझी मुलगी आजारी आहे आणि तिला असं एकटीला सोडून मी येणार नाही. तुम्ही जाऊन या, अनुराधा म्हणाली. तसे रागाने काशीनाथ रूममध्ये गेले आणि तयारी करून घराबाहेर पडले. इकडे दिवसभर अनुराधा नेत्राच्या शेजारी बसून होती. साधारण संध्याकाळच्या सुमारास नेत्राला थोडं बरं वाटू लागलं आणि ती ग्लानीतून बाहेर आली. नेत्रा बाळा, कसं वाटतंय आता तुला? अनुराधाने विचारलं. आता ठीक आहे मी, पण आतून मला कसं तरी वाटतंय. थोडा अशक्तपणा वाटतोय, नेत्रा हळू आवाजात म्हणाली. हो, अशक्तपणा तर थोडा वाटणारच ना. आत्ताच तुझा ताप काहीसा कमी झालाय आणि सकाळपासून तू ग्लानीत होतीस. तू काही खाल्लं सुद्धा नाहीयेस. आता थोडं खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. इतके बोलून अनुराधा उठली. तसे नेत्राने तिचा हात पकडला. आई, तू माझ्यासाठी इकडे थांबली होतीस? नेत्राने विचारलं. हो बेटा, फक्त तुझ्यासाठी. मला समजलंय, तुझ्यापेक्षा या जगात मला आता काहीच महत्वाचं नाही, दाटलेल्या कंठाने अनुराधा म्हणाली आणि ती खोली बाहेर गेली. रात्री थोडे उशिरा काशीनाथ घरी आले आणि आल्याबरोबर ते नेत्राच्या रूमच्या दिशेनं गेले. तिकडे नेत्रा शांत झोपली असल्याचं त्यांना दिसलं. ते तिच्या जवळ गेले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, मला माफ कर मुली, पण मी तरी काय करू? हे सारं वैभव, ही संपत्ती, हे सर्व तुझ्यासाठीच तर आहे. तुला कसली कमी पडू द्यायची नाहीये मला. हो का? मी सुद्धा तुला कधीच काही कमी पडू देणार नाही, जसं तू मला काही कमी पडू दिलं नाहीस. एक जाडा भरडा आवाज वातावरणात घुमला आणि अचानक नेत्राने आपले डोळे उघडले. तिचे डोळे संपूर्ण सफेद झालेले दिसत होते. तिचं शरीर सडल्यासारखं दिसायला लागलं होतं. ते पाहून काशीनाथला त्याचे पाय मातीत रुतल्यासारखे वाटत होते. एक विक्षिप्त हास्य करत नेत्रा आपल्या बेडवरून उठली. तिच्या शरीराला जागोजागी जखमा झाल्यासारख्या दिसत होत्या आणि त्यातून एक सफेद चिकट पदार्थ बाहेर पडतोय असं वाटत होतं. वातावरणात एक घाण वास दरवळू लागला आहे असं वाटत होतं
आणि आपले काळे दात विचकवत अचानक तिने काशीनाथ यांच्या दिशेनं झेप घेतली. तसे काशीनाथने भीतीने आपले डोळे हाताने बंद केले. त्यांच्या तोंडातून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. काही क्षण सर्वत्र शांतता पसरली आणि अचानक काशीनाथ यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तसे दचकून काशीनाथ यांनी मागे पाहिलं. अहो शांत व्हा, मी आहे, अनुराधा म्हणाली. काशीनाथ यांचा चेहरा घामाने भिजला होता आणि ते थरथर कापत आजूबाजूला पाहत होते. काय झालं, असे इकडे तिकडे काय पाहताय, अनुराधाने विचारलं. नाही, काही नाही, इतके बोलून काशीनाथने पुन्हा बेडकडे पाहिलं तर तिकडे नेत्रा गाढ झोपेतच होती. आपल्याला भास झाला असे समजून काशीनाथ नेत्राच्या खोलीबाहेर पडले आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अनुराधा विचार करत तर नेत्रा विक्षिप्तपणे हसत पाहत राहिली. साधारण रात्री 1च्या सुमारास राधाक्काला जाग आली. तिने शेजारी असलेला पाण्याचा तांब्या पाहिला, पण तो रिकामा होता. म्हणून ती पाणी घेण्यासाठी उठली आणि किचनच्या दिशेने जाऊ लागली. तसे तिला कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आणि हसण्याचा आवाज कानावर पडला. रात्रीच्या शांततेत असे आवाज पटकन कानाला स्पर्शून जातात, तसेच राधाक्काचं झालं होतं. काही क्षण शांततेत गेले आणि पुन्हा कोणाच्या तरी हसण्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तिने कानोसा घेतला. तसं तिला समजलं की हा आवाज नेत्राच्या रूमच्या दिशेनं येत होता. एवढ्या रात्री आणि असे आवाज नेत्राच्या रूममधून, असा विचार करत ती अलगद पावले टाकत नेत्राच्या रूमच्या दिशेने जाऊ लागली. काहीच वेळात राधाक्का नेत्राच्या रूमजवळ आली आणि तिच्या खोलीच्या दरवाजाला कान लावून अंदाज घेऊ लागली. आतून मोठ्याने कोणीतरी गुरगुरत आणि हसत असल्याचं तिला जाणवलं. ती दरवाजा वाजवणार तेवढ्यात नेत्राने दरवाजा उघडला. काय हवंय, नेत्राने एका वेगळ्याच आवाजात राधाक्काला विचारलं. नेत्राने अचानक उघडलेला दरवाजा, तिचे मोकळे केस आणि तिचा बदललेला आवाज ऐकून राधाक्का घाबरली आणि घाबरत म्हणाली, काही नाही. मग इकडे उभे राहून काय ऐकत होतीस, चल जा, निघ इथून, एवढं बोलून नेत्राने पुन्हा दरवाजा बंद करून घेतला. राधाक्का घाबरून पळत आपल्या खोलीत गेली आणि तिने सुद्धा आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. नेत्रा आजारपणातून काहीशी बरी होऊन साधारण 2 दिवस झाले होते. तिचा ताप गेला होता, पण अजून सुद्धा तिच्यात अशक्तपणा होता. वेळ सकाळची होती. नेहमीप्रमाणे त्यांच्या मांजराला दूध देण्यासाठी राधाक्का त्याला घरभर शोधत होती, पण सकाळपासून त्यांचं मांजर घरात कुठेच दिसत नव्हतं. राधाक्काने त्याला घरभर शोधलं होतं, पण त्या रात्रीच्या प्रसंगामुळे तिची नेत्राच्या रूमकडे जाण्याची हिंमत होत नव्हती. काशीनाथ नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून तयारीला लागले होते. राधाक्काची चाललेली शोधाशोध पाहून अनुराधाने विचारलं, राधाक्का, काय शोधतीयस? ताईसाहेब, आपली मनी दिसत नाहीये कुठे, तिला शोधत होते, पण ती घरात कुठेच दिसत नाहीये, राधाक्का टेबलाखाली पाहत म्हणाली. आगा, असं कुठे जाईल, नेत्राच्या रूममध्ये असेल, थांब मी बघून येते, इतके बोलून अनुराधा नेत्राच्या रूमकडे वळाली. तिने नेत्राच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिचं रक्तच गोठलं. डोळे विस्फारून ती समोरचं दृश्य पाहू लागली. नेत्रा त्या मांजराच्या मुंडक्याचे लचके तोडून खात होती आणि एका विचित्र पद्धतीने हसत होती. तिच्या तोंडाला सगळीकडे रक्त लागलं होतं. तो किळसवाणा प्रकार पाहून अनुराधा ओरडणार तेवढ्या तिच्या तोंडावर मागून कोणीतरी हात ठेवला आणि तिला मागे खेचलं. तसे अनुराधाने भीतीने मागे वळून पाहिलं तर समोर राधाक्का होती. राधाक्का, हा काय किळसवाणा प्रकार आहे? अनुराधाने भीतीने कापत विचारलं. ताईसाहेब, तुम्ही शांत व्हा. मला माहितीये ह्या प्रकाराने तुम्हाला धक्का बसलाय. मला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. पण तुम्ही शांत व्हा, कारण याची चाहूल मला 2 रात्री आधीच लागली होती. पण तेव्हा मला फक्त संशय होता. जेव्हा त्या रात्री मी पाणी घेण्यासाठी उठले होते तेव्हा नेत्राच्या रूममधून विचित्र आवाज येत होता.
ते काय आहे ते पाहण्यासाठी आणि अंदाज घेण्यासाठी मी तिच्या खोलीच्या दरवाजाच्या जवळ उभे राहिले होते. तर तिने दरवाजा उघडून मला काय हवंय ते विचारलं. पण ज्या आवाजात तिने मला हा प्रश्न विचारला तो आवाज नेत्राचा नव्हता. तो कोणता तरी वेगळाच आवाज होता. ताईसाहेब, हे आपलं काम नाहीये. आपण जर आता यामध्ये पडलो तर कदाचित ते आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. आपल्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. हे सर्व तुम्ही साहेबांच्या कानावर घाला. ताईसाहेब, लवकर काही केलं नाही तर आपली नेत्रा... नाही, असं होऊ देऊ नका. तुम्ही आत्ताच हे सर्व साहेबांच्या कानावर घाला, राधाक्का घाबरत म्हणाली. आणि त्या दोघींनी हळूच तिथून काढता पाय घेतला. पण नेत्राने त्या दोघींना तिथून जाताना पाहिलं होतं. काशीनाथ, मला तुम्हाला काही सांगायचंय, अनुराधा रडत घाबरत कापऱ्या स्वरात म्हणाली. अनुराधा, काय झालं काय? अशी का रडतीयस आणि इतकी घाबरलेली का दिसतीयस तू? बस बघू इकडे, बोल काय झालं? काळजीच्या स्वरात काशीनाथ यांनी विचारलं. आपली नेत्रा आपली नाही, ती वेगळीच कोणीतरी आहे, अनुराधा रडत रडत बोलत होती. म्हणजे काय म्हणायचंय तुला? नीट सांग, मला काहीच समजत नाहीये, काशीनाथ काळजीने म्हणाले. तसे अनुराधाने तिला आणि राधाक्काला आलेला अनुभव सांगितला. काय? तुमची डोकी फिरली आहेत का? अगा अनु, एक वेळ राधाक्काचं मी समजू शकतो, पण तू सुद्धा यात सामील झालीस? तुला काय म्हणायचंय? माझ्या मुलीला पछाडलंय? तू जे काही बोलतीयस ते जरा विचार करून बोल, चिडून काशीनाथ म्हणाले. तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना? चला माझ्यासोबत आणि स्वतःच्या डोळ्यांनी पहा. इतके बोलून अनुराधा काशीनाथ यांचा हात धरून त्यांना नेत्राच्या रूमकडे घेऊन जाऊ लागली. काहीच वेळात ते तिच्या खोलीमध्ये आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. आणि समोरचं दृश्य पाहून अनुराधाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे 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 कसं शक्य आहे? अनुराधा स्वतःशीच पुटपुटली. काय झालं? कुठे काय आहे? अनु, जरा नीट बघ. नेत्रा झोपलीये ना. तिच्या तोंडावर रक्ताचे डाग आहेत ना. इथे कुठे मांजराचं शरीर आहे ना. कुठे रक्त आहे. जागतेपणी स्वप्न पाहू नकोस. अनु, आपल्या स्वतःच्या मुलीवर असे घाणेरडे आरोप तू कशी करू शकतेस? हे मी खपवून घेणार नाही. इतके बोलून काशीनाथ रागाने बाहेर पडले. अनुराधाने पुन्हा एकदा नेत्राकडे पाहिलं आणि ती सुद्धा काशीनाथ यांच्या मागे बाहेर निघून गेली. त्या दोघांना बाहेर गेलेलं पाहून नेत्रा हसली. तेव्हा तिच्या तोंडात असलेलं मांजराचं मांस बाहेर आलं आणि त्याचबरोबर तिचे रक्त लागलेले दात सुद्धा दिसू लागले. संध्याकाळी काशीनाथ घरी आले आणि सरळ नेत्राच्या रूममध्ये गेले. नेत्राचा चेहरा पूर्ण सुकला होता. ते पाहून त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा त्यांना अजून सुद्धा तिचं शरीर गरम लागलं. नेत्रा, तुझा ताप अजून सुद्धा उतरला नाहीये, ते एवढे बोलले आणि त्यांच्या न कळत त्यांच्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंब नेत्राच्या चेहऱ्यावर पडला. तसे नेत्राने डोळे उघडून पाहिलं तर काशीनाथ तिच्या शेजारी बसले होते. बाबा, तुम्ही रडताय का? नेत्राने हळू आवाजात विचारलं. नाही बेटा, मी रडत नाहीये. तू पटकन बरी हो, मग मी तुला हवं ते घेऊन देईन, काशीनाथ म्हणाले आणि त्यांचा बांध फुटला. ते रडत रडत नेत्राच्या रूममधून बाहेर आले. इकडे नेत्रा त्यांना पाहून हसत होती आणि त्याच भसाड्या आवाजात ती म्हणाली. ही तर सुरुवात आहे काशीनाथ, अजून तर तुला खूप भोगायचंय. बाहेर येऊन काशीनाथ यांनी डॉक्टरांना पुन्हा फोन केला आणि नेत्राला पुन्हा ताप आला असल्याचं सांगितलं. तसेच ती खूप अशक्त झाली असल्याचं सुद्धा सांगितलं. तसे डॉक्टर दुसऱ्या दिवशी सकाळी एका बाईसोबत घरी आले. या डॉक्टर, नेत्राला पुन्हा ताप आलाय. काल तिचं अंग पुन्हा गरम लागलं आणि ती अजूनच अशक्त झालीये, काशीनाथ म्हणाले. नमस्कार काशीनाथ साहेब. हो, तुम्ही मला काल बोललात. आपण तिच्या काही टेस्ट करून घेऊ म्हणूनच सोबत यांना सुद्धा आणलं आहे. या नेत्राचं ब्लड आणि युरिनचे नमुने घेतील आणि मग रिपोर्टमध्ये जर काही आढळून आलं तर त्याप्रमाणे आपल्याला पुढील उपचार सुरू करता येतील, डॉक्टर म्हणाले. आणि अनुराधा, काशीनाथ आणि राधाक्का तिघे सुद्धा डॉक्टर आणि त्या सोबत आलेल्या बाईंसोबत
नेत्राच्या रूममध्ये गेले. नेत्रा खूप अशक्त दिसत होती. तिचा चेहरा सुकल्यासारखा दिसत होता. त्या सोबत आलेल्या बाईने नेत्राचे ब्लड आणि युरिनचे नमुने घेतले आणि पुन्हा एक इंजेक्शन देऊन डॉक्टर आणि त्या बाई तिथून निघून गेल्या. मध्ये 1-2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी रिपोर्ट घेऊन डॉक्टर स्वतः सकाळी काशीनाथ यांच्या घरी आले. "अरे डॉक्टर, या बसा," काशीनाथ म्हणाले. "काशीनाथ साहेब, हे नेत्राचे वैद्यकीय रिपोर्ट्स आहेत. मी नेत्राचे सर्व रिपोर्ट्स पाहिले आणि तपासले, पण तिच्या रिपोर्ट्समध्ये काहीच वेगळं किंवा असाधारण असं मला काही आढळून आलं नाही. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. तिच्यात काहीच दोष किंवा तिला कसलाच आजार झालेला नाही. पण तरी सुद्धा तिची प्रकृती का खालवत चालली आहे हे काही मला समजत नाहीये. तुम्ही एक काम करा. मुंबईमध्ये एक डॉक्टर आहेत, डॉक्टर श्रीपाद. त्यांना एकदा नेत्राला दाखवून घ्या. कदाचित तेच याच्यावर काहीतरी उपाय करू शकतील," डॉक्टर म्हणाले. आणि डॉक्टर श्रीपाद यांचा नंबर देऊन ते तिथून निघून गेले. सबस्क्राईब करा AT स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.